हाय मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिन्नरमधील असं सुप्रसिद्ध 2 मजली असलेलं वज्रेश्वरी कालिका रेणुका मातेचं मंदिर. सिन्नरमधील सरदवाडी रोडजवळील बायपास रोडजवळील आपलं भव्य असं मंदिर. तर तिथे होणारे अगदी विविध कार्यक्रम, आगळेवेगळे कार्यक्रम, आईंचा वाढदिवस, आज इथे असलेली भरलेली यात्रा, त्यानंतर आईचा जो उत्सव, किती सारे भाविक आणि प्रथमच सिन्नरमध्ये अशा प्रकारे घडलेला हा कार्यक्रम आज मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे. तर नक्की व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा. आजचा आईंचा वाढदिवसाचा कार्यक्रम आणि मस्त असं आईंचं असं दर्शन. तर चला. मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आहे मंदिरातला कार्यक्रम चालू आहे बाहेर. तर खूप जण भाविक आलेले आहेत आणि अजून पण येत आहेत. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आईंचा वाढदिवसाचा कार्यक्रम. तर हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. आता वाजलेले आहे 5च्या आधी निघालेलो होतो आम्ही. सकाळची पूजा आटोपलेली होती आणि त्यानंतर 5 वाजेला आम्ही सर्वजण फॅमिलीबरोबर निघालेलो होतो गाडीमध्ये. बघू शकता बाहेरचा व्ह्यू किती छान आहे आणि बघितल्यानंतर आलो तर आम्ही शॉकच झालो की बाहेर डायरेक्ट यात्रेसारखं भरलेलं होतं. मंदिरही सजवण्यात आलेलं होतं. बाहेर मस्तपैकी रांगोळी काढण्याचं काम चालू होतं. छकुलीने छान अशी फुलांची रांगोळीची सजावट केलेली होती आईच्या गाभाऱ्याच्या बाहेर. तर बघू शकता किती सुंदर आणि मस्त अशी फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. रांगोळीमध्ये खूप छान असं कलरफुल वगैरे दिसत होतं. आणि वगैरे करून मंदिरात आलेलो आहे आणि जेवणासाठी सगळे काही बसलेले आहेत. तर बाहेर मस्तपैकी सगळे काही स्वयंपाक बनवत आहे. तर चला मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते काय काय मेनू आहे तो जेवणासाठी. सगळ्याजणी मस्तपैकी पालक भाजी निवडण्याचं काम करत होत्या आणि जेवढे काही आलेले होते प्रत्येकजण हातभार लावतंच. तर कोणी पनीर वगैरे कट करत होतं. तर जवळजवळ भरपूर पनीर होतं. पालक पनीरची भाजी करायची होती. तर अशा प्रकारचा भंडारा तुम्ही अजूनपर्यंत कधीच बघितलेला नसेल की आगळा वेगळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला तोच मी व्हिडिओ दाखवणार आहे. कशा पद्धतीने भंडारे वगैरे करण्यात येतो. आईंची महाआरती होते, पूजा होते, सकाळी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता भंडाऱ्याचा स्वयंपाक वगैरे, किती भाविक येतात, कशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्यात येतो. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर बघू शकता आता मस्तपैकी भात वगैरे टाकलेला होता. तर 2 मोठे पातेले भात करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पालक भाजीची तयारी चालू होती. श्यामभाऊने एका बाजूला पालक वगैरे शिजण्यासाठी टाकलेले होते. आचारी भरपूर होते, पण जेवढे काही भाविक हाताखाली असतात, दरवेळेस कार्यकर्ते जे असतात, सगळं काही स्वयंपाकाची तयारी एकदम मनापासून करत असतात. तर सगळेजण एकजुटीने काम करत होते. जी पालक पनीरची भाजी करायची होती, ती पालकाची जी ग्रेव्ही होती ती अशा प्रकारे मशीनमध्ये ग्राइंड करत होते. एका बाजूला पनीर तळायचं काम चालू होतं. तर काका एका बाजूला पनीर तळत होते आणि आचार्यांच्या पण हाताखाली सगळ्या जणांनी भरपूर सारी मदत केलेली आहे. मम्मी, शांभाऊ ते, त्याच्यानंतर मोना, त्याच्यानंतर वहिनी, त्या सगळ्यांचीच तयारी चालू होती. तर आता सगळेजण तयारीला लागले ते पार लहानांपासून मोठ्यांपर्यंत. कारण भंडाराच इतका मोठा होता की प्रत्येकाचे हात जरी कितीही धावले तरी कमीच पडणार होते. त्यापर्यंत पुऱ्यांचं वगैरे काम चालू होतं. आचार्यांच्या हाताखाली ज्या बायका होत्या मस्तपैकी गरमागरम पुऱ्या लाटण्याचं काम चालू होतं आणि एका बाजूला आचार्य तळत होते. तर आता सगळा काही स्वयंपाक रेडी होता. पालकची भाजी
आणि पनीर वगैरे टाकून 2 पातेले केलेली होती. खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट अशी पनीरची भाजी केलेली होती. त्यानंतर पुलाव होता, पुरी होती, पापड होता आणि गोडमध्ये बेसन बर्फी होती. तर बघू शकता मस्तपैकी पुऱ्या गरम गरम तळून तयार आहे आणि आता सगळ्यांची आतुरता होती की आता भाविक येणार आणि जेवणासाठी बसणार. तर स्वयंपाक वगैरे रेडी झालेला होता आणि आता भाविकांची सुरुवात झालेली होती. 4 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत स्वयंपाक म्हणजे तोपर्यंत सगळा काही पुरलेला होता आणि थोडा पण कमी पडलेला नव्हता. खूप सारी भाविक, प्रचंड गर्दी झालेली होती. प्रत्येकाला टेन्शन आलेलं होतं की स्वयंपाक पुरतो की पुरतो बा असं. पण सायंकाळी तुम्ही सगळी गर्दी दाखवणार आहे, कारण स्वयंपाक जेवढा केला तेवढ्यांना सगळ्यांना पुरून उरलेला आहे. तर बघू शकता आता सगळ्यांची तयारी झालेली होती. स्वयंपाक वगैरे रेडी होता आणि पत्रवळ्या वगैरे पप्पू भाऊन ते सगळे काही अशा प्रकारे, माझी चुलतेन ते सगळे काही पत्रवळ्या वगैरे म्हणजे सॉर्टिंग करत होते सुट्ट्या सुट्ट्या, कारण एकामध्ये एक अटकून जातात म्हणून. त्यानंतर टेबल वगैरे लावून दिलेले होते आणि आता सगळे काही भाविक थोडे थोडे करून येत होते. सायंकाळी भरपूर गर्दी होती पण दुपारच्या 5 वाजेच्या दरम्यान एवढी काही गर्दी नव्हती. तर ही पहिली पंगत होती. सगळेजण जेवणासाठी बसलेले होते मस्तपैकी आणि एका बाजूला ना आमचं देखील आता आवरायचं काम चालू होतं आईच्या गाभाऱ्यामधलं. तर बघू शकता जेवणासाठी सगळ्यांची पंगत वगैरे बसलेली होती. आता मस्त काही सगळेजण आईच्या भंडाऱ्याचा आस्वाद घेत होते. तर बघू शकता आता मेनू, मी पण जेवणासाठी बसलेली होती कारण सकाळपासून उपवास होता, सोमवारही होता. तर पुरी मस्तपैकी, पालक पनीरची भाजी, भात होता, वरण होतं आणि बर्फी होती. खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट असं जेवण होतं. किती जरी म्हटलं तर देवाच्या पंक्तीतलं जेवण म्हणजे खूप स्वादिष्टच लागतं. तर चला आता आपण बघूया सायंकाळचा कार्यक्रम. मला जायचंय का? मध्ये आलोय सगळे. तुम्ही काय काय घेतलं? अरे वा, जणू काही यात्राच भरलेली होती. स्टॉलवाले देखील स्टॉल लावण्यासाठी आलेले होते. बिचाऱ्यांना त्या दिवशी म्हणजे प्रत्येकाला विक्री करण्याची संधी मिळाली आईच्या वाढदिवसानिमित्त. त्यांना कळालं की इथे म्हणजे आईचा वाढदिवस आहे, तर त्यांनी देखील स्टॉल वगैरे लावलेले होते. प्रत्येकाने खूप सारी खरेदी केली. आमच्या आनंदीने छान मस्तपैकी बेल्ट वगैरे घेतलेला होता, गळ्यातलं घेतलेलं होतं आणि हातामध्ये मस्तपैकी कडे घेतलेले होते. वरती बघू शकता ही गर्दी होती प्रचंड अशी. आईंच्या दर्शनाची मोठी रांग होती. तर जवळजवळ 7 ते 8 वाजलेले होते. त्या दरम्यान खूप सारी गर्दी झालेली होती आणि गर्दी इतकी प्रचंड होती की स्वयंपाक करणाऱ्यांचे देखील हाल झालेले आहे. तर ऐन त्या निवांत बसलेल्या होत्या. प्रत्येकजण त्यांच्या दर्शनासाठी आलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद वाटप चालू होतं. तर ऐनचा गाभारा पूर्ण असं भरून गेलेला आहे, तुम्ही आता बघू शकता. जेवले का? झालंय.
जेवण झालंय का? नाही ना अजून बसले का झालं जेवण? वेटिंगला गर्दी थोडी जास्तच वाढलेली होती, त्याच्यामुळे सगळेजण असे रांगेला उभे होते पाठीमागे, कारण प्रथम त्याच्या खुर्च्या होत्या त्या भरपूर जणांनी हटकून घेतलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता वरती देखील भरपूर जण येत होते. आईंना साडी, पेढे आणि केक वगैरे आणलेले होते. तर यांसाठी भरपूर असं गिफ्ट वगैरे आलेले होते, म्हणजे पेढ्यांचा प्रसाद वगैरे असं काय आलेलं होतं. साड्या वगैरे आलेल्या होत्या. तर आईचा बड्डे असल्यामुळे तर सगळेजण बाहेर मस्तपैकी गप्पा वगैरे करत होते, आईंचं दर्शन करत होते. सेलिब्रेशन होणार आहे आईच्या मंदिरामध्ये. तर चला व्हिडिओ स्किप न करता आता आपण बघूया मस्तपैकी केक वगैरे कटिंग करायचं, आईचं औक्षण करायचं आहे. तर चला अशा प्रकारे केक कट करण्यात आला. खूप छान आणि मस्त वाटलं, एन्जॉय केला सगळ्यांनी. केक वगैरे मुलांना खाण्यासाठी दिला, आईंसाठी पण दिला. आणि त्यानंतर ना आमच्या वहिनींचा देखील वाढदिवस होता, तर त्यांना सगळ्यांनी केक वगैरे भरवला. आईंचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी होता, त्याच्यामुळे तो पण सेलिब्रेशन केला. आमच्या वहिनीचा बर्थडे मंदिरातच सेलिब्रेट झाला. पार्टी पाहिजे बरं का पण घरी गेल्यावर. हॅपी बर्थडे वहिनी, आई सोबत तुम्हाला पण. त्यानंतर आम्ही सगळ्या बहिणी, आमच्या आई, काकूंत्या आणि सगळ्यांसोबत आम्ही मस्तपैकी फोटो सेशन वगैरे केलं. जेवढे काही होते हजर तेवढ्यांसोबत फोटो वगैरे काढले. वहिनी त्या पण होत्या. आणि त्यानंतर जे आपले जुन्नरचे जे नगराध्यक्ष आहे ते देखील आलेले ते दर्शनासाठी. तर ते दर्शन करण्यासाठी आलेले होते. मग त्यावेळेस आम्ही मंदिरातच होतो. तर असे काही प्रमुख पाहुणे वगैरे आलेले होते आणि खूप सारी गर्दी झालेली होती. आता सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आईंची आरती देखील झाली. आम्ही तोपर्यंत खाली वाढण्यासाठी गेलेलो होतो, कारण गर्दी खूप झालेली होती. आईंचं रूप बघू शकता तुम्ही, खूप छान दिसत होत्या. गुलाबांच्या फुलांनी त्यांची सजावट केलेली होती. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं रूप दिसत होतं. पुऱ्या करायला बसलोय आम्ही, कारण पाहुण्यांची गर्दी जास्त झाली म्हणून घरातल्या सगळ्या जणी बसले. कारण 9 वाजेच्या नंतर भरपूर सारी गर्दी वाढलेली होती. ज्या बायका होत्या पुऱ्या करण्यासाठी त्या देखील कमी पडल्या. त्याच्यामुळे ज्या घरातल्या आम्ही काही होतो, आमचे जेवण वगैरे बाकीच्यांचे बाकी होते. माझं झालेलं होतं पण बाकीच्यांचं बाकी होतं, म्हणून त्यानंतर आम्ही देखील पुऱ्या करण्यासाठी बसलो. कारण सगळा काही स्वयंपाक रेडी होता, पण पुरी म्हटलं तर गरम गरमच पुरी लागते. तर सगळे काही जेवणासाठी बसलेले होते, त्याच्यामुळे मग कमी पडल्या होत्या पुऱ्या करण्यासाठी. मग घरातल्याच आम्ही बसलो, वहिनी, ताई, मी, माझ्या चुलत्यान त्या सगळ्या काही बसल्या. तर अशा प्रकारे सगळ्यांनी अशा प्रकारे मदत केली. यासारखं पुण्य कुठंच मिळू शकत नाही, कारण सगळ्यांना आपण भंडाऱ्यामध्ये जेवू घालतो. तर यासारखं जे पुण्य असतं ते क्वचितच जणांना मिळतं. आणि घरातला कार्यक्रम होता, त्याच्यामुळे मग सगळ्याच जणी बसलो पुऱ्या करण्यासाठी. शांभाऊची गडबड चालू होती, त्यालाही वाटलं गर्दी वाढलेली आहे पण स्वयंपाकाचं कसं होईल. तर सगळ्यांनी एकजुटीने मदत करून आणि पुऱ्या वगैरे पटापट करून घेतल्या. तर बघू शकता सगळ्या वहिनी त्या लागलेल्या होत्या कामासाठी. तर पटापट पुऱ्या वगैरे करायचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला गर्दीही वाढतच चाललेली होती. मनाला ह्या वर्षी खूपच आनंद झाला, कारण भंडाऱ्याचा कार्यक्रम इतका मोठा झाला
झाला. आईंचा वाढदिवस खूपच जल्लोषात साजरा करण्यात आला आणि खूप सारे भाविक, एवढ्या आडमार्गात मंदिर आहे त्याच्यामुळे येण्या जाण्यासाठी थोडी सोय नसते, पण भरपूर भाविक असे आवर्जून आलेले होते आणि सगळेच जण आल्याच्या नंतर सगळेच जण जेवणासाठी बसलेले होते आणि भरपूर साऱ्या रांगा होत्या, पण वेटिंगला भरपूर जण होते, घरी कोणीच गेलेलं नाही. उपाशी तर सगळेजण उभे होते, कारण प्रत्येक जणांनी प्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय घरी कोणीच गेलेलं नाही आहे. तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहेत की गर्दीनंतर किती वाढलेली होती ती. तर आईंचं रूप आज खूपच सुंदर दिसत होतं. आज आईंचा वाढदिवस म्हणजे ह्याच दिवशी आईंचा वर्धापन दिन, ह्या दिवशी प्रतिष्ठापना झालेली आहे आईंची, तर म्हणून तो दिवस वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. तर खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न एकदम मस्त आणि एकदम छान वाटत होतं, कारण सगळे काही भाविक आलेले होते आईंच्या दर्शनाकरिता. दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. म्हणजे आपलं चैत्री पौर्णिमेच्या वेळेस घट देखील बसतात. दुसऱ्या दिवशी आता गुढीपाडव्याच्या दिवशी घट बसतील आईंचे, तर तो देखील मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. तर बघू शकता मस्तपैकी गाभारा वगैरे सजवलेला आहे आणि बाहेर जे काही सजावट वगैरे केलेली होती मंदिराच्या बाहेरून, लाईटिंग खूपच सुंदर आणि खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटत होती आणि भाविकांची गर्दी काही संपत नव्हतीच. आणि त्याच्यामुळे मग सायंकाळी 12 वाजेपर्यंत हा भोजनाचा कार्यक्रम चालूच होता. तर चला मी आता तुम्हाला खाली घेऊन जाते, कशा प्रकारे मंदिर दिसत आहे. खूप सुंदर आणि मस्त असं दिसत होतं रेखीव. तर छान प्रकारे अशी सकाळी सत्यनारायण पूजा झालेली होती, तोच प्रसाद आता आमच्या मोठ्या बाई होत्या त्या वाटत होत्या. आणि दुसऱ्या साईडला ना खाली सगळेजण पाहुणे वगैरे गर्दी चालू होती आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं बाहेर लाईटिंगचं, अतिशय मस्त आणि एकदमच छान वाटत होतं. सिन्नरमधलं हे आपलं पहिलंच असं मंदिर आहे की 2 मजली मंदिर आहे, इतकं भव्य आणि इतकं छान. तर दरवर्षी इथे प्रत्येक सणवार वगैरे साजरे केले जातात. आईंचा वाढदिवस, तसेच आईंची पालखीचा कार्यक्रम, चैत्री पौर्णिमेचे घटस्थापनेचा कार्यक्रम, नवरात्र उत्सव, त्यानंतर होमाचा कार्यक्रम अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तर गर्दी बघू शकता आता थोडीशी कमी झालेली होती. आणि त्यानंतर जे बाहेर पाळणेवाले होते, जे खेळणी विकणारे होते, ते देखील सायंकाळी नंतर जेवण वगैरे करून सगळेजण गेले. सगळ्यांचाही धंदा वगैरे खूप छान झाला आणि सगळ्यांना एकदम आनंद झाला की आम्ही आलो इथे, आम्ही स्टॉल वगैरे लावण्यास तुम्ही आम्हाला परवानगी वगैरे दिली. तर खूप मस्त आणि छान वाटत होतं. तर आता थोडीशी गर्दी वाढतच चाललेली होती. तर चला आता व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळा काही ब्लॉग बघितलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना, दादांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला जय माता दी.